MHT CETची प्रिपरेशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सगळ्यात डिफिकल्ट जाणारा सब्जेक्ट कोणता आहे तर फिजिक्स आहे। मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम्स हाच होतो की फिजिक्सचे न्यूमरिकल सॉल्व होत नाहीत, म्हणून मोस्ट ऑफ द विद्यार्थी काय करतात, काही विद्यार्थी स्किप करतात फिजिक्सला, काही विद्यार्थी फिजिक्सचे न्यूमरिकल सॉल्व करत नाहीत, थिअरॉटिकल कन्सेप्ट करतात आणि एक्झामला जातात, आणि काही विद्यार्थी फक्त केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा अभ्यास करून एक्झामला जातात। आता तुमची कॅटेगरी कोणती आहे ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे। मात्र पुढच्या 10 मिनिटांमध्ये याच फिजिक्समध्ये तुम्ही 40+ मार्क्स कसे स्कोर करू शकता हे सिंपल 5 स्टेप्समध्ये मी एक्सप्लेन करणार आहे। मी MHT CETच्या फिजिक्समध्ये अराउंड 35 मार्क्स स्कोर केले होते, त्याच्यावरून मला 99.25% स्कोर आला होता फिजिक्समध्ये। मग तुम्ही सुद्धा या 5 स्टेप जर फॉलो केल्या तर नक्कीच फिजिक्समध्ये तुमचा जो स्कोर आहे तो 40+ येऊ शकतो। आता जर तुम्ही विचार कराल तर फिजिक्सचा स्कोर कमी येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? एक आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, फिजिक्ससाठी मिळणारा कमीत कमी वेळ। 90 मिनिटं मिळतात फिजिक्स आणि केमिस्ट्रीची, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही सब्जेक्टचे मिळून 100 क्वेश्चन सॉल्व करायचे। आपण काय करतो तर पहिल्यांदा केमिस्ट्री अटेम्प्ट करायला जातो, केमिस्ट्रीचे इझी क्वेश्चन्स असतात ते सगळे सॉल्व होतात, परंतु ज्यावेळी आपण फिजिक्सवरती शिफ्ट होतो त्यावेळी अराउंड आपल्याकडे 50 मिनिटं किंवा 40 मिनिटाचा वेळ शिल्लक असतो। आता एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत। या प्रेशरमध्ये, त्या टाइम प्रेशरमध्ये आपल्याकडून चुका होत जातात आणि फिजिक्सचे न्यूमरिकल्स एक्झाम हॉलमध्ये सॉल्व होत नाही। ठीक आहे, हेच मेन कारण आहे की तुमचे जे न्यूमरिकल्स आहेत ना व्यवस्थित सॉल्व होत नाहीत। तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला यावरती सगळ्या गोष्टींवरती एक बेस्ट स्ट्रॅटेजी मी फिजिक्ससाठी देणार आहे, ती तुम्हाला सगळ्या मुलांना नक्की फॉलो करायची आहे। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके, 4th इयर PICT स्टुडंट। आजचा व्हिडिओ असणार आहे ना तो फिजिक्ससाठी नक्कीच असणार आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे, त्याचसोबत इन्स्टा पेजची सुद्धा लिंक दिली आहे, त्याला नक्की जॉईन व्हा, कारण का जेवढं काही फ्री मटेरियल माझ्याकडे अवेलेबल असेल ना मी सगळं त्या ग्रुपवरती सेंड करेन। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। तर फिजिक्समध्ये जर 40+ स्कोर करायचा असेल तर तुम्हाला अशा कोणत्या 5 स्टेजेस आहेत त्या फॉलो करायच्या आहेत ते मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करतो। स्टेप नंबर 1 काय आहे, तुम्ही ज्यावेळी आता फिजिक्सचे न्यूमरिकल सॉल्व करताय त्यावेळी न्यूमरिकल सॉल्व होत नाहीत। याचं कारण जर तुम्ही स्वतःला विचाराल ना, याचं मेन कारण काय आहे तर तुम्हाला फिजिक्सच्या कन्सेप्ट माहिती आहेत, त्याचे फॉर्म्युलाज पण पाठ आहेत, परंतु कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या क्लिअर नाही आहेत। तुम्ही काय करताय, फक्त फॉर्म्युलेज पाठ करताय, त्या कन्सेप्ट अंडरस्टँड करत नाहीत। फिजिक्ससाठी हे खूप गरजेचं आहे, कारण का स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स ते विचारणार नाही आहेत, ते काय करणार आहे तर तुम्हाला फॉर्म्युलाज मॅन्युप्युलेट करावे लागणार आहेत, म्हणजे फॉर्म्युलामध्ये काही चेंजेस करावे लागणार आहेत। ठीक आहे, जसा तो MCQ विचारलाय त्यानुसार, सो त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहावं लागणार आहे। मग यासाठी काय करायचं, एक बेस्ट रिसोर्सेस फॉलो करायच्या आणि सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ना आपल्या त्या आधी क्लिअर करायचे। आता फिजिक्ससाठी बेस्ट यूट्यूब चॅनल्स म्हणाल ना, RG लेक्चर्स बेस्ट आहे, त्यानंतर मुकेश सरांचं जे चॅनल आहे फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक ते बेस्ट आहे, त्यानंतर निशांत पटवर्धन सर आहेत त्यांचं चॅनल बेस्ट आहे। आणि मी माझ्या वेळी प्रिपरेशन वेळी काय करायचो, आता जसं मला एखादी कन्सेप्ट वगैरे समजली असेल, मी JEE मेन्स लेवलचे जे टीचर्स आहेत ठीक आहे त्यांच्याकडून त्या कन्सेप्ट असतात ना त्या 1 शॉट लेक्चर्समधून समजून घ्यायचो, कारण का त्यांनी खूप छान पद्धतीने समजले आहेत। जर वाटत असेल की एखाद्या टॉपिकमधल्या एखाद्या कन्सेप्टमधून वारंवार क्वेश्चन रिपीट होतोय तर ती कन्सेप्ट आधी परफेक्ट करा, जेणेकरून समजा त्याच्यामधून कशाही प्रकारे जर क्वेश्चन विचारला असेल ना ती तुम्हाला समजेल। ठीक आहे, ही होती स्टेप नंबर 1। आता स्टेप नंबर 2 काय असणार आहे त्याबद्दल सांगतो। खरं तर स्टेप नंबर 2 आहे ती आहे तुमचे हाय वेटेज चॅप्टर्स आणि मॅक्सिमम सिलेबस कव्हर। विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम काय होतो की त्यांना फिजिक्स अवघड जाते, न्यूमरिकल सॉल्व होत नाहीत, म्हणून ते फिजिक्सचा डायरेक्टली काही पार्ट स्किप करून टाकतात किंवा चॅप्टर्स स्किप करतात। आता होतं असं की ज्यावेळी आपण एखादा टॉपिक किंवा एखादे चॅप्टर्स परफेक्ट करून गेलेलो असतो आणि त्याच्यामधूनच डिफिकल्ट क्वेश्चन विचारले जातात। मग यासाठी काय गरजेचं आहे, जेवढा शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त फिजिक्सचा सुद्धा सिलेबस कव्हर करा। आता होईल काय, एखादा टॉपिक अवघड आहे, म्हणजे समजा इलेक्ट्रोस्टॅटिक्स डिफिकल्ट जातोय, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक जरी माहिती असेल ना तर त्याचा फायदा काय होतो तर इलेक्ट्रोस्टॅटिकमधून 3 न्यूमरिकल्स विचारणार किंवा 3 क्वेश्चन्स विचारणार, त्यातलं एक मात्र असतं ना ते इझी नक्कीच असतं, एक मॉडरेट लेवलचं असतं आणि एक डिफिकल्ट असतं। डिफिकल्ट भलेही आपल्याला नाही येऊ देत, परंतु इझी आणि मॉडरेट जरी न्यूमरिकल आपण सॉल्व करू शकलो तर 1-2 मार्क्स आपल्याला ते मिळू शकतात। त्यामुळे
सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय, शक्य असेल तेवढा फिजिक्सचा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करा. भलेही न्यूमरिकल्स नाही सॉल्व्ह होऊ देत, ॲटलिस्ट तुम्ही सिलेबस तरी कव्हर करा ना. कारण का काही इझी क्वेश्चन जर आले तर ते आपल्या हातून मिस होता कामा नये. कारण का जी एक मार्क्सची रेस आहे ना ती पुढे जाऊन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते तुमच्या पर्सेंटाईलमध्ये. ठीक आहे, त्यामुळे मॅक्सिमम सिलेबस कव्हर करायचा आहे, कोणताही चॅप्टर स्किप करायचं नाही आहे आणि फिजिक्सला कुणीही निग्लेक्ट करायचं नाही आहे. हे डोक्यातून काढून टाका की फिजिक्स अवघड आहे, फिजिक्सचे न्यूमरिकल्स येत नाहीत, मला PYQ सॉल्व्ह होत आहेत. सगळं काही तुम्हाला येतं, फक्त कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करा आणि मी ज्या 5 स्टेप्स सांगतोय ना ते नक्की फॉलो करा. आता हाय वेटेज चॅप्टर्स कोणकोणते आहेत, मी काय करेल, ही जी माझी PDF आहे ना, मी आता जी स्क्रीनवरती डिस्प्ले करतोय ती आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सुद्धा इव्हनिंगला सेंड करेल, जेणेकरून तुम्हाला काही जर तुम्हाला कोणते टॉपिक मिस झाले असतील तर तुम्हाला समजेल. आता हाय वेटेज चॅप्टर्स ही मार्किंग स्कीम आहे, म्हणजे 11चे कोणते चॅप्टर वाईज मार्क्स किती येणार आहेत, 12चे कोणते मार्क्स येणार आहेत. आता मोस्ट ऑफ दी चॅप्टर्समध्ये 3 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले जातात. रोटेशनल डायनॅमिक्स असेल, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स असेल, KTJ असेल, त्याच्यानंतर आपले ऑसिलेशन्स असेल, हे जे आहेत ना हाय वेटेज चॅप्टर्स आहेत. त्याच्यानंतर AC सर्किट्स आहेत, AM आहे. ठीक आहे, आता हे जे हाय वेटेज चॅप्टर वाईज वेटेज आहे ते मी ग्रुपला सेंड करतो, जेणेकरून तुम्हाला ही PDF मध्ये सगळेच चॅप्टर वाईज वेटेज मिळेल. आता हाय वेटेज चॅप्टर्सला पहिल्यांदा टार्गेट करा आणि त्यानंतर जे लो वेटेज चॅप्टर्स आहेत ना त्यांना टार्गेट करा. परंतु इझी किंवा डिफिकल्ट जात आहे म्हणून कोणताही चॅप्टर स्किप करू नका. स्टेप नंबर 3 आणि सगळ्यात महत्त्वाची काय आहे, तर लास्ट 4 इयर्सचे जे PYQs आहेत ते सगळ्यांनी परफेक्ट करायचे. फिजिक्समध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे ना, फक्त PYQs करा, फक्त PYQs. कारण का, जर तुम्ही ट्रेंड बघाल, मी कालच जे आपलं CETचे जे क्वेश्चन्स होते ते मी बघत होतो, त्यावेळी समजलं की दरवर्षी कन्सेप्ट आहेत त्या सतत रिपीट होत आहेत. फक्त काय होतंय, व्हॅल्यू ज्या आहेत ना एक्झाम्पलमधल्या ते चेंज होत आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, लास्ट 4 इयर्सचे PYQs परफेक्ट करायचे. आता PYQs किती सॉल्व्ह करायचे आहेत, आता मी एखादा चॅप्टर पिकअप केला, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, त्या चॅप्टरमधले मी लास्ट 2024चे PYQs सॉल्व्ह केले, 2023चे PYQs सॉल्व्ह केले. वाटलं की मला 2 इयर्सचे PYQs बऱ्यापैकी मोस्ट ऑफ दी PYQs सॉल्व्ह होत आहेत. मग मी काय करणार, अजून मागे जाण्याऐवजी तो चॅप्टर तुमचा कव्हर झालाय. जर PYQ सॉल्व्ह होत नसतील तर परत त्या चॅप्टरची थिअरी अँड कन्सेप्ट क्लिअर करणार आणि त्यानंतर अजून PYQ सॉल्व्ह करणार. मात्र लास्ट 4 इयर्सचे जे PYQs आहेत ना ते तरी ॲटलिस्ट तुमचे परफेक्ट असले पाहिजेत. आता PYQs फक्त केले म्हणजे झालं का, नाही आहे. तर PYQs तुम्हाला अगेन अँड अगेन रिवाईज करावं लागणार आहे. PYQ जेवढे शक्य असतील तेवढे रिवाईज करत चला. कारण का, मोस्ट ऑफ दी टाईम ना फिजिक्समध्ये तरी PYQsच रिपीट झालेल्या, त्याच कन्सेप्ट रिपीट झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय, स्टेप नंबर 3 आहे लास्ट 4 इयर्सचे PYQs परफेक्ट करायचे. ठीक आहे. स्टेप नंबर 4 काय आहे, तर 11चा जो सिलेबस आहे तो स्किप करू नका. भले 1-2 चॅप्टर्स त्यांनी इन्क्रीज केले, ठीक आहे, मात्र 11चा कुणीही सिलेबस स्किप करायचं नाही. कारण का 11मध्ये एक ऑब्झर्वेशन आहे की 11मध्ये भलेही त्यांचे म्हणजे वेटेज कमी आहे, फक्त आपल्या 10 मार्क्सचे 10 क्वेश्चन्स येणार आहेत, परंतु त्या क्वेश्चन्सची जी डिफिकल्टी लेवल आहे ना ती खूप मॉडरेट लेवलची आहे. मग ते 10 मार्क्समध्ये ॲटलिस्ट आपल्याला 5 ते 7 मार्क्स तरी आपण स्कोर करू शकतो. आता 11चा सिलेबस कधी कव्हर करायचा आहे, तर मी काय करणार आहे, तर मार्चमध्ये ना एक 30 डेज चॅलेंज मी दरवर्षी रिलीज करत असतो, ज्याच्यामध्ये डेली व्हिडिओज पण तुम्हाला रिलीज करत असतो आणि डेली एक टास्क असाइन करत असतो. ठीक आहे, तेवढेच टास्क तुम्हाला सगळे व्यवस्थित परफॉर्म करायचे असतात, जेणेकरून त्या 30 दिवसांमध्ये तुमचा सिलेबस पण कव्हर होतो, तुमचं रिव्हिजन पण चालू असतं, तुमच्या मॉक टेस्ट पण चालू असतात आणि तुमची स्कोर इम्प्रूव्हमेंट पण होते. आता ते त्या मार्च महिन्यामध्ये मी ज्यावेळी ती व्हिडिओ सिरीज स्टार्ट करेल ना त्यावेळी अजून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करेल. ही होती स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 5 काय असणार आहे, तर एक पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो हा आहे की पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी कशी असणार आहे. खरं तर विद्यार्थी काय करतात, 90 मिनिट आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये, विद्यार्थी काय करतात तर पहिल्यांदा केमिस्ट्री सॉल्व्ह करायला जातात. मी माझ्या एक्झामच्या वेळी उलटं केलं होतं, पहिल्यांदा फिजिक्स मी सॉल्व्ह करत होतो, नंतर केमिस्ट्री इझी केलं, म्हणजे नंतर सॉल्व्ह केलं होतं. जेणेकरून झालं असं की पहिल्यांदा ज्यावेळी आपला मेंदू ज्यावेळी आपला वर्क करत असतो त्यावेळी डिफिकल्ट चॅप्टर्सला स्कोर केलं आणि केमिस्ट्री एंडिंगला सॉल्व्ह करण्याचं कारण का केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स इझी होते आणि ते माझ्याकडून आरामात सॉल्व्ह होत होते. त्यामुळे मी पहिल्यांदा फिजिक्सला टॅकल केलं आणि त्यानंतर केमिस्ट्रीला. आता हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलवरती डिपेंड असतं, परंतु
पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी ही कधी फॉलो करायची आहे? आता शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला CETच्या जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायचे आहेत. मॉक टेस्ट ज्यावेळी देताना त्यावेळी तुम्हाला समजतं की त्या फिजिक्सच्या 50 क्वेश्चन्सला कसं टॅकल करायचं आहे, कोणता क्वेश्चन चूज करायचा आहे, हे सगळं तुम्हाला पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजीमध्ये समजतं. त्यामुळे एक बेस्ट पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी फॉर फिजिक्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे. या पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजीमध्ये मी एक पॉईंट नोट करून ठेवला होता की क्वेश्चन्स जे असतात ना ते व्यवस्थित चूज करायचं. कारण का होतं असं, समजा फिजिक्सचे मी पहिले 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह झाले, एखादा डिफिकल्ट क्वेश्चन आला ना, मी त्याच क्वेश्चन्सवरती सतत अडकून पडायचो, पुढे जायचंच नाही गाडी, आणि त्यामुळे माझा जो टाईम होता तो एकाच क्वेश्चन्सवरती कन्झ्युम होत होता. मग ते जर अवॉइड करायचं असेल ना तर काय करायचं आहे, तर तुम्हाला एखादा डिफिकल्ट क्वेश्चन आला स्किप करा, पुढच्या क्वेश्चनवरती मूव्ह ऑन करा, जेणेकरून एकदा तुम्ही त्या पहिल्या 50 क्वेश्चन्सला एकदा बघितलं ना, जेवढे इझी होतात ते पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्यायचे. डिफिकल्ट क्वेश्चन्सला नंतर आपण तुक्का स्ट्रॅटेजीनं वगैरे त्यांना टॅकल करायचं आहे. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, फिजिक्सचे 50च्या 50 क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे आपलं टार्गेट नाही आहे. 50 पैकी जे 40 क्वेश्चन्स असे असणार आहेत जे हमखास बरोबर आहेत ना, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, हेच असणार आहे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. आता याच्यासाठी जास्तीत जास्त मॉक टेस्ट वगैरे द्यावे लागतात, त्याच्यातून तुमची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी आहे ना ते बोस्ट होते. मी काय करेल, यावर्षी सुद्धा मॉक टेस्ट आम्ही रिलीज करणार आहोत, त्यावेळी तुम्हाला नक्की कळवेल, जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट रिसोर्स मॉक टेस्ट आमच्याकडून तुम्हाला प्रोव्हाइड होतील. ठीक आहे, आता फ्री मार्क्स आणि शॉर्ट ट्रिक्सबद्दल फिजिक्सबद्दल सांगायचं झालं तर फिजिक्समध्ये जर फ्री मार्क्स हवेत ना, फक्त लास्ट 2 इयर्सचे PYQs तरी ॲटलिस्ट परफेक्ट करा. PYQs परफेक्ट करताना एवढं लक्षात ठेवा की PYQs अगेन तुमचे परत रिवाईज झाले पाहिजेत. त्याच्यानंतर तुमच्या कन्सेप्ट आहेत ना, ॲटलिस्ट फॉर्म्युलाज व्यवस्थित पाठ करा. आणि फिजिक्समधली एक पॉझिटिव्ह गोष्ट काय सांगू का, कमी मार्क्सवर सुद्धा खूप चांगलं पर्सेंटाईल फिजिक्समध्ये मिळतं. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे घाबरू नका की माझा फिजिक्समुळे स्कोर कमी येतोय, फिजिक्स मला डिफिकल्ट जात आहे. डिफिकल्ट जर जात असेल तरी ॲटलिस्ट त्याचं बेसिक जे आहे, जे लास्ट 2 इयर्सचे PYQs आहेत तेवढे तर तुम्ही करू शकता ना, तेवढं तुम्हाला करायचं आहे. आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे ना आणि ज्या 5 टिप्स सांगितल्या होत्या त्या समजल्या असतील. अजून कोणत्या नवीन टॉपिकवरती जरी व्हिडिओ हवा असेल ना, ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.